Hello, we are going to learn about the SARS virus. So the next point is the SARS virus. SARS virus, actually the long form of SARS is severe acute respiratory syndrome. Severe acute respiratory syndrome. So it is a kind of syndrome in which the respiratory system is affected, especially the lower respiratory tract is affected. And the causative agent of this respiratory syndrome is the virus, and that virus is known as the SARS virus. Okay, actually this SARS virus, it is a type of coronavirus that we all are very much aware of it. Okay, so coronavirus, the family Coronaviridie, and to this family this SARS virus belongs. So SARS virus, it belongs to the family Coronaviridie, and Coronaviridie family मधल्या व्हायरसेसना आपण काय म्हणतो, कोरोना व्हायरसेस म्हणतो. सो आपण जो आता बघतोय दॅट इज कोविड-19 कॉज करणारा जो SARS-CoV-2 व्हायरस आहे. SARS-CoV-2 virus, it is a type of coronavirus which also belongs to the Coronaviridie, and SARS virus, it is also a coronavirus which also belongs to the Coronaviridie family. ओके, स्ट्रक्चरली जो SARS व्हायरस आपण आता स्टडी करतोय किंवा जो कोविड-19 कॉज करणारा SARS-CoV-2 आहे, बोथ ऑफ देम क्वाइट रिझेम्बल्स विथ इच अदर. ओके, फक्त त्यांच्यामध्ये काही अँटीजेनिक व्हेरिएशन्स आहेत ज्याच्या बेसिसवर तो हायली कंटॅजियस आहे as compared to the SARS virus. Okay, so SARS virus is responsible for severe acute respiratory syndrome. Initially it was there was two serogroups of coronaviruses, that is type 1 and type 2 coronaviruses, की ज्यामध्ये काही isolates आहेत like H-CoV. Co stands for corona, V stands for virus. So H-CoV or human coronavirus 229E or human coronavirus H-CoV OC43 किंवा अजून H-CoV NL63, या काही आयसोलेट्स आहेत. म्हणजे जो नॉर्मल कोरोना व्हायरस होता बिफोर द ऑनसेट ऑफ बिफोर द आउटब्रेक ऑफ SARS व्हायरस आउटब्रेक होण्याआधी जे काही कोरोना व्हायरसेस होते त्यातले ह्युमन इन्फेक्शन कॉज करणारे टाईप 1 आणि टाईप 2 कोरोना व्हायरसेस होते, आणि त्यामध्ये काही जे आयसोलेट्स होते त्या आयसोलेट्समध्ये हे 3 आहेत एक्झाम्पल्स आपण बघतोय ते. त्यामुळे असं होतं की ह्युमन कोरोना व्हायरस याच्यापेक्षा वेगळा कुठला नाही. बट इन द इयर 2002 द आउटब्रेक ऑफ SARS वॉज ऑब्झर्व्ड. SARS व्हायरस अचानकच आला, चायनामध्ये फर्स्ट आला आणि त्याच्यानंतर मग तो सगळीकडे स्प्रेड झाला. अराउंड 30 कंट्रीज वेर अफेक्टेड बाय SARS व्हायरस. ओके, सो पॅन्डेमिक होता तो एक SARS डिसीज, आणि तो पॅन्डेमिक कॉज करणारा जो SARS व्हायरस होता, इनिशियली इट वॉज थॉट दॅट इट इज टोटली न्यू स्ट्रेन, नोवेल स्ट्रेन आहे, कम्प्लिटली नोवेल स्ट्रेन, न्यू पॅथोजन आहे की न्यू व्हायरस आहे असं इनिशियली अज्युम केलं गेलं. बट लेटर ऑन इट्स सिक्वेन्स वॉज डिटरमाइंड, complete genome sequence was determined, and after determining the complete genome sequence it was found that the SARS virus is nothing but an H-CoV OC43 strain of coronaviruses. जो कोरोना व्हायरसेस आहे किंवा कोरोना व्हायरस मध्ये जे काही आयसोलेट्स आहेत, जे काही स्ट्रेन्स आहेत, त्यातल्या जी H-CoV OC43 आहे दॅट इज नथिंग बट SARS व्हायरस. त्यामुळे पहिल्यांदा असं अज्युम केलं की हा कम्प्लीट नवीन व्हायरस आहे. पण जेव्हा त्याचा कम्प्लीट डिटेल स्टडी झाला, स्ट्रक्चरल अनालिसिस झाला, जिनोमिक अनालिसिस झालं, त्यावेळी समजलं की तो एक प्रकारचा कोरोना व्हायरसच आहे, फक्त की टाईप 1 आणि टाईप 2 पेक्षा इट इज अ डिफरंट. त्यामुळे टाईप 3 मध्ये काही ब्रॉन्कायटिस व्हायरसेस येतात. टाईप 3 मध्ये इनिशियली कोरोना व्हायरसचे 2 होते, टाईप 1 टाईप 2. लेटर ऑन टाईप 3 क्लासिफिकेशन वॉज डन, आणि त्याच्यामध्ये काही ब्रॉन्कायटिस व्हायरसेस ऑब्झर्व. आणि त्याच्यानंतर जो चौथा, जेव्हा आउटब्रेक झाला SARS व्हायरसचा, त्यावेळी चौथा एक टाईप केला गेला, आणि त्या चौथ्या टाईपमध्ये टाईप 4 कोरोना व्हायरस, दॅट इज नथिंग बट SARS व्हायरस. सो SARS इज अन टाईप 4 कोरोना व्हायरस. ना व्हाय इट इज कॉल्ड एज कोरोना व्हायरस, त्याला कोरोना व्हायरस का म्हणतो किंवा कोरोनाचं मिनिंग काय होतं, तर लुक ॲट दिस स्ट्रक्चर. दिस इज अ टिपिकल रिप्रेझेंटेटिव्ह स्ट्रक्चर ऑफ SARS व्हायरस और कोरोना व्हायरसेस. ऑलमोस्ट ऑल कोरोना व्हायरसेस रिझेम्बल्स लाईक दिस. ओके, त्यामुळे एक स्ट्रक्चर बघितल्याने आपल्याला समजतं की इट लुक्स लाईक अ क्राउन. ओके, बिकॉज ऑफ अ क्राउन लाईक अपीयरन्स. कोरोना स्टँड्स फॉर क्राउन. ओके, सो बिकॉज ऑफ सच क्राउन लाईक अपीयरन्स the viruses are known as coronaviruses.
ओके, क्राउन लाईक अपेजस असल्यामुळे. आणि त्या कोरोना व्हायरसेस म्हणजे कोरोना व्हेरिडी फॅमिली मधलाच हा एक सार्स व्हायरस आहे. इट इज नॉट अ टोटली डिफरंट स्ट्रेन, इट इज actually an HCOV-OC43 strain of coronaviruses, belongs to the family Coronaviridae. Coronaviruses actually त्याचा नॅचरल होस्ट म्हणजे कोण असतात तर ॲनिमल्स आहेत आणि ते ह्युमन बीइंग मध्ये कसे ट्रान्समिट होतात थ्रू ॲनिमल्स. सो नॅचरल होस्ट आर नॉट ह्युमन बीइंग्स बट दे आर अराइज्ड फ्रॉम ॲनिमल्स अँड देन ट्रान्समिटेड टू ह्युमन बीइंग. ओके, now let's talk about the SARS virus. SARS virus in history. First outbreak of SARS virus was observed in the November 2002 in the Guangdong city of South China. So in the Guangdong city of South China, the first case of SARS virus was observed. पण ते पॅन्डेमिक नव्हतं किंवा ते WHO सुद्धा त्याचं इन्फॉर्मेशन होतं. सो लेटर ऑन द वन फिजिशियन फ्रॉम द साऊथ चायना ही वेंट टू सिंगापूर आणि सिंगापूरमध्ये गेल्यानंतर ही फॉल इल बिकॉज ऑफ द सार्स व्हायरस इन्फेक्शन and then he was admitted, he was hospitalized and later on he died completely because of SARS virus. त्याच्यानंतर समजलं की त्यांना SARS व्हायरस झाला होता. ज्या हॉटेलमध्ये द प्लेस वेअर ही वॉज लिव्हिंग, द 12 अदर persons were also infected by the same virus. Actually, because of that physician, other 12 persons were affected and those 12 persons were belonging to different countries. Okay, so initially from China, a person went to Singapore and because of that person, different other peoples, especially 12 peoples from different countries were infected. Okay, and those patients were confirmed by the SARS virus infection. आणि जेव्हा ते पुन्हा आपल्या कंट्रीमध्ये रिटर्न बॅक झाले त्यावेळी तो व्हायरस होता SARS व्हायरस, त्याचा आउटब्रेक झाला होता. सो फर्स्ट इन साऊथ चायना, then later on in Singapore, then after Singapore is in the February 2003. The second case was observed in the Singapore, then from Singapore, the third case was observed in the other countries also. Around 30 countries were affected by SARS virus. So it was declared as an pandemic by the World Health Organization in the 2003. So 2003 पर्यंत हा व्हायरस काय आहे, त्याचं पॅथोजेनेसिस काय आहे, कम्प्लीट अननोन होतं. But later on it was declared as a pandemic. Okay, till now approximately 8,100, especially 8,096 cases of SARS virus have been observed. This is a little bit old data. So 8,096 cases of SARS viruses or SARS are observed, of which 800 persons are found to be died. Okay, so that's our ultimate mortality rate किती होतो, it becomes around 10, means 9.6%. The mortality rate of SARS virus is supposed to be 9.6. Okay, हा जो mortality rate आहे, even it is more than the present COVID-19, that is SARS-CoV-2. आता जो व्हायरस आहे त्याला SARS-CoV-2 म्हणतात. SARS virus is called as SARS-CoV-1. Okay, so याला अजून एक वेगळं नाव आहे, that is SARS-CoV-1. SARS-CoV-1 म्हणजे हा SARS virus which was observed in the 2002. आणि आता आपण जो बघतोय that is SARS-CoV-2. COVID stands for coronavirus. One means SARS, which causes severe acute respiratory syndrome, and 2 means which causes COVID-19. Okay, so the mortality rate is 9.6, which is higher than the SARS-CoV-2. SARS-CoV-2 is around 3.5 to 4 maximum. त्याच्यापेक्षा जास्त हा SARS व्हायरस. आणि अजून एक व्हायरस आहे याच फॅमिली मधला, दॅट इज मर्स व्हायरस, विच कॉजेस मिडल ईस्ट रेस्पिरेटरी सिंड्रोम. त्याचा मॉर्टॅलिटी रेट अजून जास्त आहे, मीन्स अराउंड 30% त्याचा मॉर्टॅलिटी रेट, विच ऑल्सो बिलॉंग्स टू द कोरोना व्हायरस फॅमिली. Okay, so SARS virus is also known as SARS-CoV-1, and one important thing is it is an HCOV-OC43 type of coronavirus, human coronavirus strain OC43. Okay, so this is a brief history of SARS viruses. Now the SARS virus, it causes atypical pneumonia,
especially it causes respiratory disease, respiratory syndrome, means many symptoms are observed, but it is known for a typical pneumonia. Mostly we know the pneumonia is caused by bacterial species, including some bacteria like Klebsiella pneumoniae, Streptococcus pneumoniae. लंग इन्फेक्शन आणि pneumonia आपण मोस्टली प्रेफर करतो, पण pneumonia कॉज करणारे काही ठराविक पॅथोजन्स आहेत. Okay, so it is assumed that typical pneumonia is caused by typical kind of pathogens. But later on, it was confirmed that the pneumonia can also be caused by some other types of viruses. And त्याचे जे सिम्पटम्स आहेत मोर और लेस सिमिलर असतात नॉर्मल टिपिकल pneumonia सारखेच, पण थोडेफार सिम्पटम्स डिफरंट आहेत. आणि काय की त्याचा जो पॅथोजन आहे हा टिपिकल म्हणजे एक वेगळ्या प्रकारचा पॅथोजन आहे. त्यात काही व्हायरसेस आहेत, त्यातलाच एक व्हायरस आहे that is SARS virus. त्यामुळे त्याला आपण काय म्हणतो atypical pneumonia, because mostly it is caused by bacteria, but later on it was confirmed by the presence of SARS virus in the pneumonia patient. त्यामुळे त्याला एक atypical pneumonia असं म्हणतो. So SARS virus it causes atypical pneumonia. Okay, it also causes in severe condition. काही सिव्हिअर कंडिशन मध्ये आपल्याला acute respiratory distress syndrome सुद्धा ऑब्झर्व करायला मिळतो. So it also causes acute respiratory distress syndrome. Okay, present day coronavirus means COVID-19 cause करणारा जो व्हायरस आहे, it is also supposed to be causing acute respiratory distress syndrome. म्हणजे काय ARDS, सिव्हिअर फॉर्म ऑफ सिंड्रोम. हा रेस्पिरेटरी ट्रॅक्टचा सिव्हिअर डिसीज आहे. त्यामुळे काय होतं, लंग अफेक्ट केले जाते, अल्व्हिओला फ्लुइड फिल होतात, त्याच्यामध्ये वॉटर फिल होतं किंवा जे आपलं इंटरस्टिशियल फ्लुइड असतं ते अल्व्हिओलामध्ये फूड आपण हे सगळं डिस्कस करणार. सो त्या अल्व्हिओलामध्ये फिल झाल्यामुळे काय होतं, गॅसेस एक्सचेंज होत नाही, कार्बन डायऑक्साईड आणि CO2 एक्सचेंज प्रॉपर होत नाही, आणि त्यामुळे काय होतं, पेशंट सफर्स फ्रॉम डिफिकल्टी इन ब्रीदिंग, or sometimes fast breathing is also observed, lack of oxygen in the blood is also observed. आणि अशा कंडिशन मध्ये पेशंट इज सपोज टू बी व्हेंटिलेटेड, त्यांना व्हेंटिलेशन करणं रिक्वायर्ड असतं. त्या कंडिशनला आपण काय म्हणतो, ॲक्यूट रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम. सो इट मे कॉज सम माइल्ड रेस्पिरेटरी इन्फेक्शन्स, but later on it may cause the ARDS. Okay, so pneumonia as well as ARDS is also associated with the SARS virus. Now let's discuss the morphology, that is structure of SARS virus. Structure हे टिपिकल कोरोना व्हायरसचं स्ट्रक्चर आहे, पण मोर और लेस प्रत्येक कोरोना व्हायरस स्ट्रक्चर हे सिमिलर असतं. सो SARS viruses are enveloped viruses. Enveloped virus. So look at this. This is an envelope of this virus. Enveloped virus आहे तो. From envelope, a glycoprotein spikes emerges out. A club-like glycoprotein spikes. Club-like. Okay, club-like म्हणजे काय, narrow structure असेल, then club-like structure is observed at the tip. Okay, so club-like glycoprotein spikes emerges out from the envelope. And what is the function of glycoprotein spikes? Yes, absolutely it is a function. It is responsible for binding to receptor site. रेस्पिरेटरी ट्रॅक्ट मध्ये जे एपिथेलियल सेल्स आहेत त्यांच्यावर एक रिसेप्टर असतो, दॅट इज कॉल्ड ACE2 रिसेप्टर. आणि या ACE2 रिसेप्टरला, या रिसेप्टरला आपण काय म्हणतो तर ऍडसॉर्प्शन साइट और अटॅचमेंट साइट, की ज्या ठिकाणी हा पॅथोजन जाऊन बाइंड करणार. पण कुठला पार्ट बाइंड करतो तर ग्लायकोप्रोटीन स्पाइक्स. सो दिस ग्लायकोप्रोटीन स्पाइक्स they binds to ACE2 receptor of the respiratory or respiratory epithelial cells. Okay, so glycoprotein spikes, and it contains some protein. That protein is called as S protein. So the protein which is present in the glycoprotein spike is S protein. Okay, envelope contains protein that is called E protein. Then beside this, envelope also contains another protein called as hemagglutinin esterase HE protein. Hemagglutinin esterase protein. It is supposed to be responsible for coagulation of RBCs. So hemagglutinin esterase protein is also present in the envelope. Then the genome. Inside the core, the genome of this virus is present.
and the genome of this coronavirus or SARS virus is supposed to be a single-stranded positive sense RNA. It is positive sense RNA. Positive sense RNA means RNA that can directly act as an mRNA. It has genetic information to code for protein. So directly तो positive sense RNA किंवा mRNA म्हणून वर्क करू शकतो. So genome is single-stranded positive sense RNA. Single copy of this RNA is present inside the core. Okay, and it is approximately 30 kb. Genome is approximately 30 kb. Now, to the genome, some other proteins are associated with the genome. Some other proteins are associated, and those proteins are called as nucleocapsids. म्हणजे त्या न्यूक्लिक ऍसिड म्हणजे जो आरएनए आहे त्या आरएनए सोबत काही प्रोटीन्स असोसिएटेड असतात ज्यांना आपण काय म्हणतो न्यूक्लियोकॅप्सिड. and that protein is N protein. So N protein is associated with the RNA. Then what is the function of that N protein? N protein, it is supposed to be involved in folding of RNA. जो RNA इतका मोठा RNA आहे तो एवढ्याशा व्हायरस मध्ये कशा पद्धतीने ऑर्गनाइज केला जातो तर त्याला फोल्डिंग करण्यासाठी इथं कोण आहे तर N प्रोटीन आहे. ओके, जे काम चॅपेडॉन्स करत असतात किंवा जे अदर फोल्डिंग प्रोटीन्स करत असतात तेच काम इथं कोण करतो हा N प्रोटीन आहे. सो N प्रोटीन इज रिस्पॉन्सिबल, दॅट इज न्यूक्लियोकॅप्सिड प्रोटीन इज रिस्पॉन्सिबल फॉर फोल्डिंग ऑफ द व्हायरल genome inside the envelope. Okay, so this is a typical structure of the SARS virus. It is a circular virus. Enveloped virus contains glycoprotein spikes with single-stranded RNA, positive sense RNA, as its genome. And the size of entire virus particle is 100 to 160 nanometer. Okay. Then cultivation. How to cultivate SARS viruses? Cultivation of SARS viruses. SARS viruses, because they are obligate intracellular parasites, so they require live cells for their cultivation. But it is very difficult to cultivate SARS viruses because of, okay, normally coronaviruses जे असतात, coronaviruses हे human tracheal cell culture वर cultivate केले जातात. Other types of coronaviruses, human tracheal cell culture किंवा human diploid fibroblast cell culture. So these are some cell cultures which are commonly used for cultivation of coronaviruses. जे आपण म्हणतो टाइप 1 कोरोना व्हायरस किंवा टाइप 2 कोरोना व्हायरस की जे सार्स व्हायरसच्या आधीपासून आहेत त्यांच्यासाठी आपण हे ह्यूमन डिप्लॉइड फायब्रोब्लास्ट सेल कल्चर असेल किंवा ह्यूमन ट्रॅकियल सेल कल्चर असेल, these are used for cultivation. But for cultivation of SARS virus, African green monkey kidney cells. Okay, so African green monkey kidney cells, that is also known as Vero6 cell lines. Vero is all about the morphology of the SARS virus and the cultivation of SARS virus. So SARS virus, once again I repeat, this is different from the SARS-CoV-2. SARS-CoV-2 causes COVID-19 and SARS-CoV-1 means SARS virus, जो आपण आता स्टडी करतोय. आणि हा काय करतो, इट कॉजेस अन रेस्पिरेटरी ट्रॅक्ट डिसीज ज्याला आपण काय म्हणतो सिव्हिअर अॅक्यूट रेस्पिरेटरी सिंड्रोम. सार्सचा लॉंग फॉर्म असतोय. लोअर रेस्पिरेटरी ट्रॅक्ट मध्ये इन्फेक्शन कॉज करतो. दॅट इज कॉल्ड ॲज अ व्हायरल निमोनिया. सो इट कॉजेस व्हायरल निमोनिया किंवा सिव्हिअर कंडिशन्स मध्ये इट कॉजेस अॅक्यूट रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम. Okay, so this is all about the morphology, structure and little bit history of the SARS viruses. In the next lecture we will be discussing the pathogenesis of SARS viruses.